अस्सलाम वालेकुम. स्वागत आहे आपले जाफर सरच्या ई क्लासमध्ये. आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 9वा सदैव सैनिका पुढे जायचे पृष्ठ क्रमांक 27 व 28 चा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम हे आहे सैनिक. हे चित्रामध्ये आपण पाहत आहोत सैनिक आहे आणि हे दुसरं चित्र आहे आपला भारतीय झेंडा. सॅल्यूट टू इंडियन आर्मी. सैनिक आपले जे आहे बॉर्डरवर असतात. इस कविता में हम सिपाही की ज़िंदगी किस तरह से होती है और वो किस तरह से अपने फ़राइज़ अंजाम देते हैं इसके बारे में पढ़ेंगे. ये एक बहुत अच्छी कविता है. यह है पृष्ठ क्रमांक 27. पृष्ठ क्रमांक 27 पर हम ये कविता है सदैव सैनिका पुढे जायचे. याचा अगोदर सर्वप्रथम आपण गायन करणार आहोत, तर माझ्यासोबत तुम्ही पण गा. ही एक चांगली कविता आहे. याचे लेखक आहे, कवी आहे वसंत बापट. सलाम सैनिका. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे. सदा तुझ्या पुढे उभी असे निशा, सदा तुझ्या पुढे उभी असे निशा. सदैव काजळी दिसायच्या दिशा, सदैव काजळी दिसायच्या दिशा. मधून मेघ हे नभास ग्रासती, मध्येच या विजा भयान हासती. 10 दिशातूनी तुफान व्हायचे, 10 दिशातूनी तुफान व्हायचे. सदैव सैनिका पुढेच जायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे. न मागुती तुवा कधी फिरायचे. प्रलोभने तुला ना लोभ दाविती, प्रलोभने तुला न लोभ दाविती. न मोह बंधने पदास बांधती, न मोह बंधने पदास बांधती. विरोध क्रोध वा तुला न थांबवी, न मोह भासतो गजात वैभवी. न दैन्यही तुझे कधी सरायचे, न दैन्यही तुझे कधी सरायचे. सदैव सैनिका पुढेच जायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे. न मागुती तुवा कधी फिरायचे. तर आपण याचं गायन केलेलं आहे. ही कविता वसंत बापट या कवीने लिहिलेली आहे. कवीचं वर्णन असं आहे, 1922 ला यांचा जन्म झालेला आहे आणि मृत्यू आहे 2002. इनकी पैदाइश है 1922 में हुई और इनका जो मृत्यु है वो 2002 में हुई है. प्रसिद्ध कवी है ये. 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकले राणी, मानसी, शूर मर्दाचा पोळावा, मेघ हृदय, तेजसी, राजसी, रसिया हे काव्यसंग्रह, चंगा मंगा, अबळक तबळक, आम्ही, बाल गोविंद हे
बाल वाङ्मय, 12 गावचा पाणी, हे प्रवास वर्णन, प्रसिद्ध शिंग फुंकले राणी या पुस्तकातून ही कविता घेतलेली आहे. हे जे आपण कविता आता जे गायन केलेलं आहे हे शिंग फुंकले राणी या पुस्तकातून घेतलेली आहे. प्रस्तुत कविता ही देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झगडणाऱ्या सैनिकांच्या समर्पित जीवनाचा परिचय करून देणारी आहेत. यानी इस कविता में जो अपने सरहदों पर रात दिन मेहनत कर रहे हैं और अपनी मुल्क की हिफाजत कर रहे हैं, ऐसे जवानों के बारे में, ऐसे फौजियों के बारे में, सिपाहियों के बारे में, सैनिक के बारे में उनका परिचय किया गया है। अब हम ये कविता को जो है पढ़ेंगे और इसे समझेंगे। आप भी अपनी अपनी पुस्तकें निकालिए और अपने अपनी पुस्तक में देखिए और पुस्तक के साथ साथ इस स्क्रीन पर भी देखिए कि इस कविता में क्या कहा गया है। ऐका वाचा म्हणा, ऐका यानी सुनो, वाचा यानी पढ़ो और म्हणा यानी बोलो। सदैव सैनिका पुढेच जायचे, यानी सदैव यानी नेहमी, हमेशा, सैनिका फौज, पुढेच यानी आगे ही, जायचे जाना है, यानी आपको आगे ही जाना है। ना मागुती तुवा, मागुती बोले तो मागे पीछे, तुवा यानी तुला कधी फिरायचे, कभी ही तुझे पीछे मुड़ना नहीं है, तुझे आगे ही आगे बढ़ना है। तो इससे क्या होगा, देश सुरक्षित रहेगा और देश की जो प्रगति होगी। सदा तुझ्या पुढे उभी असे निशा, सदा यानी नेहमी, हमेशा, तुझ्या पुढे तेरे सामने, उभी असे निशा, ऐसी यानी जो है तेरे सामने जो है रात्र है, रात है, निशा यानी रात। सदैव काजळी दिसायचा दिशा, सदैव यानी हमेशा, काजळी यानी काली कलोटी, अंधेरी, अंधार लेली, है ना। यहाँ पर लिखा हुआ है, देखो इसके यहाँ पर मायने दिए हुए हैं, ये भी आपको जो है आपके नोटबुक में लिखना है। काजड़ी यानी हमेशा से जो है अंधेरी रात, दिशायचा दिशा यानी हर सिमत से जो है आपको अंधेरा ही अंधेरा दिखाई देता है। इससे ये मतलब है कि आपको यानी जो है मुश्किलात का सामना करना पड़ता है, अंधेरा सामने आना यानी मुश्किलात का सामना करना पड़ता है। मधुन मेघ है नभास ग्रासती, मधुन यानी बीच में, मेघ, मेघ यानी ढग, बादल, हे नभास, नभास बोले तो आकाश, आकाश से, ग्रासती, ग्रासती यानी घेरता है, क्या कर लेता है ये बादल जो है आसमान को जो है घेर लेता है, यानी आसमान के सामने आ जाता है। मधेच या विजा भयान धास्ती, और जब बादल आ जाते हैं और फिर क्या होता है, मधेच बीच में ही, या विजा इस तरह की, विजा, विजा बोले तो बिजली, है ना, जो चमकती है। भयान धास्ती, भयान बोले तो भयंकर, खतरनाक, भयान हास्ती यानी हंसती है, यानी अपनी मुश्किलात जो आते हैं तो वो अपने पे हंस रहे हैं, लेकिन हमें मुश्किलात का सामना करना है जिस तरह से ये सैनिक करते हैं। दहा दिशा तुनी तूफान व्हायचे, दहा यानी 10 दिशा से, 10 सिमतों से, है ना। अब 10 सिमत कौन से है, तो 4 तो मेन से है, यानी मगरिब, मशरिक, शुमाल, जुनूब, उसके बाद उनके बीच के है, ऐसे हो गए 8, और ऊपर की एक और नीचे की एक, इस तरह से 10, यानी चारों तरफ से, दहा दिशा तो नहीं बोले तो चारों तरफ से, हर तरफ से, हाँ, हर तरफ से क्या है, तूफान हुआ ऐसे, हर तरफ से बोले तो तूफान उठ रहा है, तूफान आ रहा है, वादळ जिसे कहते हैं, तूफान, वादळ, वादळ आ रहा है, तूफान आ रहा है। सदैव सैनिका पुढे जायचे, लेकिन तुम्हें इस तरह की कठिनाइयाँ आने के बाद भी, मुश्किलात आने के बाद भी आगे ही आगे बढ़ना है। अब देखेंगे उसके आगे की कविता है, प्रलोभने तुला न लोभ दाविती, प्रलोभ यानी लालच, लाज, हाँ, तुला न लोभ, लेकिन तुझे यानी उसका भी यानी जो है लालच नहीं आता है, और वो लालच तुझे यानी नहीं खींचता है अपनी तरफ। ना मोह बांधने पदास बांधती, और जो है मोह,
मोहन सी अटक, यानी उसकी जो अटक है वो लालच के अंदर, यानी जो है तेरे जो पदास यानी पैर, पैर क्या होते, पाया ना बांधती, यानी नहीं बांध सकते हैं तेरे पैर को, यानी लालच तेरे पैर को यानी नहीं बांध सकता, यानी तू लालच में यानी नहीं आ सकता है। विरोध क्रोध वा तुला न थांबवी, विरोध यानी तुझे किसी का जो विरोध कर रहा है, मुखालिफत कर रहा है वो भी, और क्रोध यानी गुस्सा, राग, राग भी तुझे क्या नहीं कर सकता है, थांबवी, तुझे नहीं रोक सकता है, तुझे रोक नहीं सकता। न मोह भास तो गजात वैभवी, और जो है तुझे लालच भी यानी अच्छी नहीं लगती, भास तो यानी अच्छा लगना, अच्छी नहीं लगती। हाँ, कौन सी लालच, गजात वैभवी बोले तो गड़गंज संपत्ति, यानी बहुत ज्यादा यानी संपत्ति का भी तुझे क्या है, लालच यानी तुझे नहीं लगते, यानी होता है ज्यादा संपत्ति जमा करने का, श्रीमंत होने का। न दैन ही तुझे कधी सराय से, दैन्य बोले तो गरीबी, तेरी गरीबी जो है कभी निघून जायचे, कधीतरी निघून जायचं ऐसा। सदैव सैनिका पुढेच जायचे, और तुझे हमेशा जो है सैनिका कहाँ जाना है, आगे जाना है। हमने वसंत बापट के बारे में इससे पहले यानी पढ़े हैं। ये एक प्रसिद्ध कवि थे। ये इनका जन्म 1922 में हुआ, 1922 मध्ये यांचा जन्म झालेला आहे आणि मृत्यू जे आहे 2002 मध्ये झालेला आहे। आणि याने हे एक प्रसिद्ध कवी होते, आपण हे अगोदर ऐकलेली आहे। तुम्ही पण याचा अभ्यास करा, वाचा। आता अपन याच जो दूसरा पृष्ठ है, पृष्ठ क्रमांक 28, सफ़ा नंबर 28 का भी हम यहाँ पर अभ्यास करेंगे। सब में पहले हम देखते हैं इसके अंदर शब्दार्थ दिए हुए है। सदैव, नेहमी, घर, मागुती, मागे, निशा, रात्र, ग्रासने, व्यापने यानी घेरना, प्रलोभन, आमिष, लालच यानी, मोहबंधन यानी मोहात पढ़ने यानी लालच में पढ़ना, गजात वैभवी अतिशय श्रीमंत यानी बहुत ज्यादा श्रीमंत यानी मालदार, दैन्य गरीबी, स्वाध्याय, स्वाध्याय में देखेंगे प्रश्न पहला, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। अ आहे, सैनिक नेहमी मनाशी कोणते ध्येय बाळगतो, तर बघा याचं उत्तर आहे, सैनिक नेहमी मनाशी हे ध्येय बाळगतो की आपल्याला सदैव पुढेच जायचे आहे, देश रक्षणाचे कर्तव्य पार पाडताना मागे कधीच हटायचं नाही, मागे बघायचं नाही, मागे व्हायचं नाही। प्रश्न आ आहे, सैनिका पुढे कोणती संकटे उभी आहेत, उनके सामने यानी सैनिक के सामने कौन से यानी संकटें हैं यानी मुसीबतें यानी सामने खड़ी हुई है। तो देखिए उसका उत्तर है आ, सैनिका पुढे काळ रात्र उभी आहे यानी काली घोर रात यानी उभी है यानी सामने खड़ी हुई है। दिशा अंधाराने दाटल्या आहेत, और चारों तरफ जो है अंधेरा ही अंधेरा फैला हुआ है। काळे कूट मेघ आकाशाला घेरून आहेत, और ऊपर जो है बहुत ही काले घने बादल यानी छाए हुए हैं। त्यातून भयानक विजा कड़कड़ाता है, और उसमें से यानी बहुत से यानी जो है बिजलियाँ यानी चमक रही है। वो दाही दिशातून वादळ उसळते आहे, और हर तरफ से जो है तूफान आ रहा है। ई प्रश्न है, सैनिकाला कोणत्या गोष्टी थांबवू शकत नाही, कौन सी बातें यानी जो है सैनिक को रुका नहीं सकती। उसका उत्तर है, सैनिकाला प्रलोभने, मोहबंधने, विरोध किंवा क्रोध थांबू शकत नाही। दैन्य दूर करणारी गड़गंज संपत्ति ही सैनिकाला थांबू शकत नहीं, जो गरीबी दूर करने के लिए जो माल दौलत है वो भी यानी जो है उसे रोक नहीं सकती। इस तरह से हमने ये प्रश्न पहला देखे। प्रश्न उसके बाद है, खेळूया शब्दांशी। अ आहे, खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द लिहा। अब इसके जो है समानार्थी शब्द अपनी कविता में आए हैं। नंबर 1 है आकाश, आकाश का समानार्थी जो शब्द है वो देखेंगे, नंबर 1 हमने दिया है नभ, नंबर 2 आहे रात्र, निशा, नंबर 3 आहे ढग, ढग म्हणजे मेघ, नंबर 4 आहे राग, रागला समानार्थी शब्द आलेला आहे क्रोध, आणि नंबर 5 आहे लोभ, लोभला आलेला आहे मोह।
हे आपण बघितलं आहे. प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द लिहा. जे गटात जे शब्द आहे ते नाही बसणार आहे, ते वेगळा एक शब्द दिलेला आहे, ते आपल्याला ओळखायचा आहे. पहिला आहे निशा, रजनी, यामिनी, मेघ. तर यामध्ये आहे मेघ, हे गटात बसणारा शब्द नाही, ते आपल्याला लिहायचं पण आहे त्याच्या समोर. नंबर 2 आहे सदैव, नित्य, सदोदित, क्वचित. तर याच्यामध्ये आहे क्वचित, हे क्वचित आपण ओळखलेलं आहे. म्हणजे हे तीनही शब्द जे आहे समानार्थी आहे. याच्यामध्ये पण तिन्ही शब्द समानार्थी होते आणि मेघ वेगळा होता, हे क्वचित हे वेगळा आहे, म्हणून हे गटात बसणारे शब्द नाही. ई आहे अचूक शब्द ओळखा. याच्यात जे आहे 4 शब्द दिलेले आहे, पण त्याच्यात एकच शब्द जे आहे अचूक आहे आणि दुसरे जे आहे काही ना काही त्याच्यात उणीव आहे, चूक आहे. तर पहिला आहे दिशा, 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 दिशा. तर कोणती दिशा बरोबर आहे? हे दुसरं जे दिशा आहे, पहिली विलांटी आणि जे दिशा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे, आपण ओळखलेलं आहे आणि त्याच्या समोर पण लिहिलेलं आहे. नंबर 2 आहे सैदव, सदैव, सदैव, सदवय. म्हणजे कोणतं आहे? हे सदैव, हे आपण ओळखलेलं आहे, त्याच्या अधोरेखित पण केलेलं आहे. उसको हमने अंडरलाइन भी किया और उसके सामने लिख दिया सदैव. ई आहे प्रश्न, गैर हा उपसर्ग लावून ते तयार झालेले शब्द खालील आकृतीत दिलेले आहेत. हम देखिए नीचे यानी गैर से शुरू होने वाले लफ्ज यहाँ पर दिए गए हैं. उससे कहा गया है उपसर्ग. उपसर्ग यानी जिसे हम इंग्लिश में प्रीफिक्स कहते हैं और उर्दू में साबिक़े कहते हैं, पहले आने वाले लफ्ज़ के पहले आने वाले लफ्ज़. जैसे अब गैर का दे रहा हो, गैर हाज़र, गैर समझ, गैर सोए और गैर वर्तन. तो आपने वो क्या करना है, हे शब्द अभ्यासा, इसका मुताला कीजिए. हमने मुताला करे, हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द पुढील आकृतीमध्ये लिहा. आपल्याला पुढील आकृतीमध्ये जे दिलेला आहे, आगे की तस्वीर में जो अ से शुरू होने वाले अल्फाज हमें लिखना है. ये उपसर्ग हमें यूज करना है. अयोग्य, अयोग्य, अन्याय, असमाधान आणि अपूर्ण, हे आपण लिहिलेलं आहे. तुम्हाला पण चांगल्या हस्ताक्षराने लिहिलेलं आहे, तुम्हाला वहीमध्ये पण चांगल्या हस्ताक्षराने लिहायचं आहे. खेळ खेळूयामध्ये आहे पिवळ्या चौकोनात, म्हणजे जे आतमध्ये दिलेलं आहे पिवळ्या चौकोनात, जोड शब्दाला पहिला शब्द व गुलाबी चौकोनात जोड शब्दातला दुसरा शब्द दिला आहे. गुलाबी चौकोनमध्ये पण आहे आणि पिवळ्या चौकोनात पण शब्द दिलेले आहे. त्यापासून योग्य जोड शब्द तयार करा, दिलेल्या जागेत लिहा. बघा आपण कोळ, कौतुक. पिवळ्यामध्ये आहे कोळ आणि ते गुलाबी चौकोनामध्ये कौतुक. याला आपण दोघांना मिळून कोणता शब्द केलेला आहे? कोळ, कौतुक. दुसरा पिवळ्या चौकोनात आहे वर, वर पासून आपण बघू वर खाली. तिसरा आहे पांढरे, पांढरे फटक. चौथा आहे सकाळ, सकाळ संध्याकाळ. पाचवा आहे डोंगर, डोंगर दरी. सहावा आहे जमवा, जमवा जमव. सातवा आहे गप्पा, गप्पा टप्पा. आठवा आहे घाबरा, घाबरा घुबरा. हे आपण बघितलेलं आहे. हे आपलं प्रश्न क्रमांक 28 पण संपलेला आहे. आता आपण बघूया गृहपाठ. गृहपाठमध्ये आहे प्रश्न पहिला, पाठाचा आधारे योग्य जोड्या लावा. बघा आपल्याला जोड्या लावायचा आहे. नंबर 1 आहे सतत पुढे जाणारा. नंबर 2 नभाला ग्रासणारा. नंबर 3 दहाही दिशातून होणारे. नंबर 4 पावलांना ना आळवणारी. इथं दिलेलं आहे मेघ, मोहबंधने, सैनिक, तुफान. तर आपल्याला काय करायचं आहे, ते अचूक जोडी जोडवायची आहे, योग्य जोड्या लावायचा आहे. हे तुम्हाला गृहपाठ दिलेला आहे. आणि दुसरा प्रश्न आहे स्वाध्याय पूर्ण करून आपल्या वहीत चांगल्या हस्ताक्षरात लिहा. याचं जे आपण कविताचा स्वाध्याय आपण बघितलेला आहे, हे स्वाध्याय पण पूर्ण करून चांगल्या हस्ताक्षरात आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे.
हे आपला 9वा पाठ होता. सदैव सैनिकापुढे जायचे कविता होती. हे इथे समाप्त होता है. उर्दू में शुक्रिया, धन्यवाद, थैंक यू। ये अगर वीडियो आपको अच्छा लगा होगा तो इसे लाइक ज़रूर कीजिए, इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और इस वीडियो को दूसरों तक पहुंचाने के लिए इसे शेयर कीजिए और इसके बेल आइकॉन पे आगे के वीडियो प्राप्त होने के लिए क्लिक कीजिए। अपना ख्याल रखें, खुश रहे, शाद रहे, आबाद रहे। बाय बाय, गुड बाय, हैव अ नाइस डे। अल्लाह हाफिज़।